नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमची लाडकी श्रीमई आणि आज आपण पुण्यातील फेमस भीमथडी जत्रा एक्सप्लोर करणार आहोत। यह जत्रा पुणे के एग्रीकल्चर कॉलेज ग्राउंड शिवाजी नगर में लगता है। तर आम्ही निघालो जत्रेच्या दिशेने। फूड आणि ट्रेडिशनसाठी ही जत्रा खूप पॉप्युलर आहे। दिस इज नॉट जस्ट अ फेअर, हे महाराष्ट्राचं सगळ्यात प्युअर कल्चर आहे। वेलकम टू भीमथडी जत्रा पुणे। ऑनेस्टली गाइज, क्राउड एनर्जी एकदम नेक्स्ट लेवल की है। आत्ता आम्ही तिकीट्स घेतले। भीमथडी जत्रेचं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन म्हणजे इथली लोककला। मित्रांनो, इथे आतमध्ये गेल्यावरती सगळ्यात खास अट्रॅक्शन म्हणजे 12 पलोतेदारांची रांगोळी। सुतार, लोहार, कुंभार, चांभार, न्हावी, धोबी, महार, मंग, गुरव आणि जोशी अशा प्रत्येकाचं योगदान अमूल्य आहे। इतक्या सुंदर रंगांमध्ये आणि इतक्या बारकाईने ही रांगोळी काढलेली आहे की खरंच डोळ्याचं पारणं फिटतं। हर साइड कलर्स, म्यूजिक और स्माइल दिख रही है। इथे खूप सुंदर हस्तकला वस्तू, ट्रेडिशनल ज्वेलरी आणि विलेज आर्ट मिळतं। उसके बाद हमने अलग अलग तरह के वुड के या फिर मिट्टी के भी बनाए हुए पॉट्स, वेसल्स देखे जो कि बहुत सुंदर थे। उसमें मिनिएचर पॉट्स भी बनाए थे। दे वर सो कूल एंड क्यूट। यहाँ आके लगा कि महाराष्ट्र की कल्चर अभी भी जिंदा है। त्यानंतर मी पाहिलं की मातीचे खेळणे किंवा पॉट्स कसे बनवतात। आता येऊया माझ्या सगळ्यात फेवरेट पार्टकडे, फूड। यहाँ का सबसे बड़ा आकर्षण महाराष्ट्र का असली ग्रामीण स्वाद है। चलो फ्रेंड्स, अभी यहाँ के सभी फूड आइटम्स ट्राय करते हैं। इथे अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ मिळतात। पुरणपोळी, भजी, पिठलं भाकरी आणि अजून खूप काही। मग मला माझी आई म्हणाली की श्रीमईनी सुरमई खाल्ली। मग मला खूप हसू आलं। ऑनेस्टली टेस्ट एकदम ऑथेंटिक थी। इथे संपते आपली ट्रिप आणि हा आपला व्लॉग। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नका विसरू। बाय बाय आणि टेक केअर।